तर आज बाईक आलेलं टोकायला. इकडं आपलं पलीकडच्या रानात टोकाय टोकणी चालू आहे. सोयाबीन टोकले, आपल्या बैलांची सोयाने केली, हायब्रिड आणि टोकले. कुत्र्यानं धरलं, कुत्र्यानं गावठी. आता काय कशाला इकडे येते म्हणजे काय बांधून ठेवते का? चला मासाहेब खवाळे द्या. कुत्रं चावलं आपल्या का बोकडाला, म्हणजे लय नाही चावल्या ते. आणि इकडं टोकणी चालू आहे. इकडं मी तिकडं बाट्या काढलेल्या त्या उसात पलीकडे. आता म्हणलं ही काल आईनं काढून ठेवलेलं आहे साहेबांनी. आई म्हणली गोळा कर. आता गोळा करायला लावले बघा. तर सगळेजण पावसाची वाट बघत होते आणि पाऊस चालू झाला. पाऊस जसा चालू झाला तसं सगळीकडे जाशी गर्दी चालू आहे बघा. इकडं लागण चालू आहे, म्हणजे ही आमच्या शेजाऱ्याचं रान आहे. इकडं आमच्या मासाहेब आहेत. इकडं टोकणी चालू आहे. सोयाबीन परत हायब्रिड करायला आलो, म्हणजे आपल्या बैलांच्यासाठी गायांच्यासाठी वगैरे. इकडं खाली सगळी टोकणी वगैरे चालू आहे मस्तपैकी. परत टोकून झाली की मग लागण करायची ह्यात. आणि आता असला राऊंड हळू पासच. हे बूट पण उचलून झालाय. बूट झालाय जवळजवळ 2-2.5 किलोचा चिखलान. का पटला. आणि बल्ली शेटला लावून दिलेलं माळाला वैरणीला, म्हणजे काढून ठेवलेली आहेत ती. घेऊन यायला म्हणलं. आता आलाय. आता डोकं खातो का नाही बघा माझं लई. ह्याला एरिया टाकले कसा फुटवा झालाय बघा. इकडं म्हटलं ह्याच्या आईला ह्याच्या बुटानं वाईटा का बुट. ओके. आता वाजले 5:30 संध्याकाळी आणि भरपूर पाऊस पडला. आत्ता 4:30 वाजल्यापासून पाऊस चालू होता. भरपूर म्हणजे भरपूर पाणी साठले. आवाज कसला येतोय काय कळना. गाडीचं तरी गाडी लॉक नाही जोरत. चायला गाडीच तरी आवाज येत नाही. चला ही गाडी आता लावायची जागा बघितली पाहिजे. कुठेतरी आपली शेड केलं पाहिजे मस्तपैकी. मी तिथनं असं पठार इकडं वाढायचं आणि तिथं गाडी लावायची. आणि आता पाणी काय येत नाही पावसाचं इथं, त्यामुळे काही विषय नाही. कारण की त्या दिवशी इथं ही पानाळी ही झालेली वाकडी झाल्यामुळं सगळं पाण्यात आलेलं. त्याची ओला अजून आहे बघा. ए गप्पे. आता असं पाणी धावतो, कुट्टा टाकतो. आधी घेतो साहेबच. काय पडली. चला. आणि काल कमेंट आली आहे त्या 2-3 की 7 तारखेला मैदान पडले वाटतं चोराडे ते. बघ्या त्या साहेबांचं पहिलं मैदान आणि ह्याचं काय मैदान झाली ते. ह्याचं पहिलंच मैदान असणार. पायरा चांगला झाला तर मैदान दोघांचं पण. हा नाही कार्तिक उंची बाकी एवढी वाढली. इकडं रायबा शेठ, इकडं बाज्या आणि इकडं ब्रह्मा. हाय हे घेतो आवरून भरा आणि हुट्टा घ्या. आपण कार्तिकला का नाही म्हणजे ट्रीटमेंट केल्या डॉक्टर साहेबांची. आणि ट्रीटमेंट करायच्या कार्तिकाला दूध प्याला दमत होता. आता रायफल कसा दूध प्यायला आवडीने. आता काय झाला आला विषय माझ्या. आता कार्तिक दूध पितो लय आवडीने. आता मी बाटली बुडीलं बघा. हे कार्तिक तो देख आम्ही तो देख. आणि आता घेऊ दूध त्या लागला व्यवस्थित एकदम आवडीनं. आणि ही साहेब लागली दमवायला असा विषय. तर मस्त दूध पितोय आता, म्हणजे ठसका वगैरे काय लागत नाही. आता पहिला नवीन पेताना ठसकत होता सारखा. त्याच्या कला आणि दूध पाजत होत. आता बघा कशी बाटली ओढून पितोय. म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे काय,
त्याचं रक्त वाढीचं इंजेक्शन वगैरे केलं या HP वाढायचं आणि बाकीचं काय चालतं वगैरे असं 2-3 डोस ठेवलेली. आता 5 दिवसांनी दुसरा द्यायचा आहे. 5 दिवस होऊन गेले. आता डॉक्टर साहेब तिथे बघून असतो. काल म्हणल्याला येतो, काय आलेला नाही. हो शेट खायला कशात मग झालायचं एवढं बरं. बघाय काय आहे ते, बघाय काय विसरला काय. अरे तोंडाला घास का तोंडाला घास खा की आधी. या दर 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 असं बाहेर काढलं तर तोंडात घासायला नको त्याच्यात तेवढा सपू दे कसं ओढून घे आणि मान पितोय. आता ती जरा दमू ती पिलं म्हणजे का नाही घुमत पितं याच्यापेक्षा फास्ट नाही म्हणजे लय दमू. असं तू मानानं पिलं पाहिजे. जबरदस्ती पाजायचं ना, जबरदस्ती पाजा गेलं ते फासका लागतो. आता दररोज दोघांचं 1-1 लिटर दूध चालू आहे आणि हे आमचा प्रयत्न चालू आहे की या दोघांनी पळवायचं. प्रयत्नार्थी परमेश्वर. कालच्या व्हिडिओला भरपूर कमेंट आल्या, रायबा असा, भाज्या असा, पळणारी इकली, बाबऱ्या इकला, ब्रह्मा इकला. तर काय इकली ते आमचं आम्हाला माहीत, कारण की 24 तासांनी बैलांच्या जवळ होतो त्यांचा काय प्रॉब्लेम होता सांगते बाळा ते आम्हाला माहीत. बाबऱ्या कसा पळायचा रे, किती फूट पळायचा नुसता त्याला माहिती आहे. बंदी किती फूट पळायचा बाबऱ्या? 750. काय सगळ्याला माहिती आहे इथं जेवढे उठतील का नाही इथं बाबऱ्यावर ब्रह्मावर. ते जनरल मधलं होतं रे. 550-600 ना जनरल नव्हतं, सेकंदावर होतं तिकडं. 550-600 फूट नुसता पळायचा आणि मग तिथं पण स्पीड लावायचं का. आणि प्रयत्न केले का आम्ही त्याला तिथनं पुढं पळवायचं वगैरे, कारण नाही त्या डोसक्यातच तेवढी म्हणून तो दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं दिला म्हणजे तो माझ्यावर डाय खाल्ली मला माराय बोलून होतं. 1-2 वेळा वाचली मी त्याच्यापासून म्हणून म्हटलं जाऊ दे. आणि ब्रह्मा दिला म्हणजे ब्रह्मा पाडा होता आणि इद्रा लय इद्रा म्हणून ब्रह्मा दिला. आणि त्याच्या जागेवर ही काय एक्सचेंज ऑफर आणल्या की काय फेल गेलेल्या नाही वस्तू, ही एक गेलेलं नाही. ही 2 आहेत आपलं टार्गेट. आणि लय लोड घेऊ नका तुम्ही रायबाचा आणि भाज्याचा. मी काय रायबा जन्माला आल्यापासून सांगतो तुम्हाला, लय लोड घेऊ नका. आमच्यापर्यंत बघतो त्याला पळवायचा असंच ठेवायचा. हो 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 तिकडं आहे बघा, ही 2 आहे ती बघा यांचं टार्गेट. म्हणून वेळच्या वेळी यांचा व्यायाम चालू आहे. आता पावसाळा चालू आहे म्हणून 1 दिवस आड व्यायाम घेतोय. मैदान पडली 100% मैदान करणार, त्यात काही विषय नाही. आता नाही पडलं तर मग फेरं काढणार. आणि ही गाडी एखादा मोठी पळवायची ही दोघाची मी त्याला रायफलला उजवून टाकायचं. तर मोठी गाडी एखादा पळवायची रायफलला उजवून. अजून घास त्याच्या तोंडात आहे का बघ. नाही का आज चिकिया झालं बाबा बस जाय. आता इकडं बा इकडं तर प्याला लागला म्हणजे तू झोपतोच झाकून कधी कधी पुसून पेटतो दूध उठत नाही. आणि माझी जिमची बाटली बरं 6 लिटर पाणी पितो. नशीब की बघायची मी पाणी म्हणून पिलो नाही, नाही दूधच पिलो असतो. एवढं वाट नसते बरं. काय झालं, ताण लागली होती आज जाऊन पाणी पिलं. त्याची लक्षणं मी आल्याला वळखले होते म्हणून म्हटलं मी कार्तिकला घेऊन जाणार खाली. पण खाऊ तोंडाला घास. आणि गाड्या कसा गाडीत बांधला तू कसं काय होता झाला याला गाडी कसा बांधला उचलून काय पाशिंग होतं काय होतं आपलं गावाची. पासिंग होतं याला याला किती मांढऱ्या बदलून आलाय पण 3 मांढऱ्या बदलल्या. काय कशी काय शिंगवेला काय लय खतरनाक होती त्या वेळेला. आताच काय झालं इथं आली अहो वर होती वर शिंगेची. चलो दसरा तेजा छोटा अरे निवात का बायचं बारीक दूध देतोय निवांत. तरी आता जरा फास्ट पितोय नाही का नाही. एक गोड घेतो गिळतो असा आणि परत मग दुसरा गोड घेतो निवांत. कारण तुझ्या डोळं दाखवून पितो दूध कधी ठेवतोय का
तो म्हणे काय शिल्लक ठेवते काय बघा आता बघा झालं चालू. हा, हा. आणि त्यांच्या कलर पाजायला लागते लय लय जबरदस्ती बा गेला त्याला पाजायला मग ठसका त्याचं ध्यान बघ ठीक आहे काय रे आला होता एक शॉट मस्त वगैरे तोंडात पण बोलत ना व्हिडिओ मध्ये तू डिलीट करायचा नाहीस मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं मी नंदी दूध पाहिजे सपनात तेव्हा नव्हे इथं पोरग झाल्यावर बदाम खरखा बी चारत नाही ते काय काय अजून नशिबानं मिळते बघ इकडे ती पाहिला असतं तर त्याला बदाम खारका पण चालू केलं काय त्याला स्पीडच कसा ते दिसतोय का जाऊ की डॉ नाही तो बघ कसा दाखवतो बघतोय तर संपूर्ण दाखवली तिथे केलंय आता बघ मला काय पाहायला लागलाय बस आता बाबा त्याला पण खाऊन पिऊन बसलाय निवांत. आता बसत रोवत करू हा रायफल काय होतंय लाडाचं पकरू बाहेर पितो का किंवा काही छान पितो कार्तिक पितो हे शांत पेतोय असंच पाहिजे काय डोळं दाखले झाकलं ना वैरण खाली झोपतच असेल ती ताक पिले त्याच्या पुढलं काम गेलं आता दोघं पण कोणत्या जातील वार दिसत असं काय झालं चलो हिराय बाबाची फॅमिली ब्रह्माला पाहिजेत नाही अजून ब्रह्माला या तू ब्रह्मा म्हणतोस मी त्याला संतुरच बनणार